भाजपचे नेते प्रसाद लाड आपल्यासोबत आहे. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. नाना पटोले एमसीएची निवडणूक लढवणार की नाही येत्या आठवड्यामध्ये ठरवणार आहे. अशी माहिती मिळते की तुम्ही पण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात. नाही, 2001 सालापासून मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सदस्य आहे. माझा स्वतःचा क्लब आहे. माझ्या टीम सी कॅटेगरीपर्यंत खेळतात आणि सातत्याने मुंबई क्रिकेटचा विकास व्हावा, तरुणांना वाव मिळावा म्हणून सातत्याने माझा प्रयत्न देखील त्यामध्ये असतो. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मग माननीय शरद पवार साहेब जी निवडणूक लढली ती निवडणूक असेल, आशिष शेलार लढले ती निवडणूक असेल, अमोल काळेजी कैलासवासी लढले ती निवडणूक असेल, याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम सातत्याने मी केलं. परंतु आता जर मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी जर भरून काढायची असेल तर मुंबई स्थित कोणीतरी व्यक्ती जी जिम्मेदार आहे, ज्याला क्रिकेट कळतं, ज्याला व्यवस्थापन कळतं, व्यवस्थापनातल्या खाचखळगे कळतात आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनची उंची वाढवायचा जर असेल तर निश्चितपणे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यांनी, क्रिकेटप्रेमींनी ही निवडणूक लढली पाहिजे असं माझं मत आहे. मी देखील निवडणुकीचा फॉर्म सोमवारी सकाळी घेणार आहे आणि नाना पटोले जर लढले तर निश्चितपणे ही निवडणूक मी देखील लढणार आहे. नक्कीच, पण अटीतटीचा सामना होईल कारण नाना पटोले म्हणतात की मी खेळाडू वृत्तीचा आहे. मला वाटतं की विटूदांडू खेळणं आणि क्रिकेट खेळणं याच्यात फरक आहे. ज्या नाना पटोलेचा मुंबई क्रिकेट असोसिएशनची काडी मात्र कधी संबंध राहिलेला नाही, ज्यांचं मुंबईमध्ये वास्तव्य नाही, अशा माणसांनी येऊन मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवावी हे खरं तर मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी दुर्भाग्य असेल. नक्कीच, आज संजय राऊत यांनी बरीच टीका केली आहे भाजपवर आणि ते म्हणतात रवींद्र वायकर यांना इकॉनॉमिक ऑफेन्स विंगनं क्लीन चिट दिली आहे. भाजपनं बाहेरून येणाऱ्या भ्रष्टाचारांना, ओवाळून टाकलेल्या भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेतलं आणि बेडकी काढत आहे भाजप. मला वाटतं की रवींद्र वायकरांनी ज्या वेळेला शिवसेना पक्षमध्ये प्रवेश केला त्याच्या आधीच कोर्टाला EOWनी एक स्टेटमेंट सबमिट केलं होतं, ज्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये चौकशी लावली होती ती अयोग्य होती, अशा प्रकारचे ते स्टेटमेंट होतं किंवा ॲफिडेविट होतं. त्यानंतर 4 महिन्यानंतर क्लीन चिट मिळाली. याचं कारण की यंत्रणा ही संपूर्ण तपास करूनच त्याचे क्लीन चिट देत असते. त्यामुळे संजय राऊतांचं असं आहे की सकाळी उठायचं आणि भोंगा वाजवायचा आणि आरोप करायचे, नेरेटिव्ह सेट करायचा आणि दिवसभर चालवायचं. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे न लक्ष दिलेलं बरं. ते म्हणतात की आम्ही तिन्ही स्टंप उडवणार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार. शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या मध्ये ऑलरेडी जे LBW झालेले आहेत त्यांनाच कळत नाही आता कुठे जायचं. या विधान परिषदेच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांना निवडून आणायचं का शेकापच्या जयंत पाटलांना निवडून आणायचा, हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी पहिला स्वतःचा पक्ष सांभाळावा आणि उद्धवजींचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावा. नक्कीच, पण पक्षात घेण्यासाठी भाजप खोटे आरोप करतं, भ्रष्टाचारांना घेतं आणि मग क्लीन चिट देतं असं पण म्हणतं. नाही, हा तर आरोप त्यांचा परंपरागत सातत्याने आहे. त्यांनी भ्रष्टाचार केला, ते जेलमध्ये गेले. मग जर असं असतं तर त्यांनाही पक्षात घेतलं असतं, पण त्यांचे आरोप हे खरे होते. त्यामुळे ते 100 दिवसाचा काळ हा त्यांनी जेलमध्ये घालवला. न्यायप्रविष्ट प्रकरणात न्यायालयाने त्यांना जामीन दिला. त्यामुळे आजही त्यांना क्लीन चिट मिळालेली नाही आहे, ते गुन्हेगार आहेत हे त्यांनी विसरू नये. नाही, पण मोदींवर पण ते निशाणा साधतात. मोदी भ्रष्ट नेत्यांचे कॅप्टन आहे आणि एकनाथ शिंदेची कॅच ही जनता घेईल निवडणुकीमध्ये. नाही, सातत्याने त्यांनी मोदींवरती टीका केली. मोदी पुन्हा निवडून येणार नाही सांगितलं. ज्या काँग्रेसची त्यांनी तळी चाकली ते काँग्रेस 100चा आकडा पार करू शकली नाही. स्वतः त्यांचा उद्धव ठाकरेंची शिवसेना 10चा आकडा पार करू शकली नाही. म्हणत होते की आम्ही अबकी बार 300 पार जाणार, 295 करणार, ते स्वतः गृहमंत्री बनणार, मग ह्याला जेलमध्ये घालणार, त्याला जेलमध्ये घालणार. त्यामुळे संजय राऊतांच्या मानसिक बुद्धीवरती परिणाम झाला आहे. त्यामुळे बालबुद्धीनी मानसिक बुद्धी गँग असा उल्लेख मी इंडिया आघाडीचा करेन. नक्कीच, एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही यापूर्वीच इच्छा व्यक्त केली आहे माटुंगा सायन या ठिकाणाहून विधानसभा लढवण्याची आणि त्या दृष्टीनं तुम्ही कामाला देखील सुरुवात केलेली आहे. पक्षाकडे तुमचं मत मांडलेलं आहे का? कारण इथून आमदारसुद्धा भाजपचेच आहेत. मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून, महायुतीचा समन्वयक म्हणून आणि 2 वेळा विधान परिषदेचा आमदार आणि 1 वेळा राज्यमंत्री दर्जा असलेला म्हाडाचं चेअरमनपद, त्यामुळे सातत्याने सायनकोळ्या विभागात मी काम करतो आहे. 2014 ते 19 देखील मी काम केलं, 19 ते 24 देखील मी काम केलं. सातत्याने काम करत राहायची माझी काम करायची पद्धत आहे.
लोकांची कामं झाली पाहिजे. मला वाटतं की विधान परिषदेचे जे काही राज्यातले आमदार असतील त्यापैकी काही किमान कमी आमदारांमधला एक मी आमदार आहे, ज्याचं स्वतःचं 2 विधानसभेच्या मध्ये कार्यालय आहे आणि 2 नव्हे तर पूर्ण जिल्ह्याच्या विधानसभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोक, जनता, त्रस्त जनताही माझ्याकडे मदत मागायला येत असते. सन्माननीय देवेंद्रजींचा असलेला आशीर्वाद आणि प्रशासनाच्या अनुभवातून सातत्याने जनतेची मी कामे करत असतो. निवडणूकसाठी तिकीट मागणं किंवा निवडणूक लढण्याची इच्छा प्रकट करणं हा काही गुन्हा नाही. निश्चितपणे पक्षाने जर संधी दिली तर सायन कोळीवाडा विधानसभातून मी विधानसभा निश्चितपणे लढेन. आज महानगरपालिकेतही जात आहे तुम्ही, तिथेही बैठक आहे. सातत्याने मागचे 15-20 दिवस झाले महापालिकेचे प्रश्न असतील, म्हाडाचे प्रश्न असतील, SRAचे प्रश्न असतील, अनधिकृत बांधकामाचे प्रश्न असतील, मीटर, वॉटर, गटर हे प्रश्न असतील, प्रतीक्षानगर ट्रान्झिट कॅम्पचे विषय असतील, हे सातत्याने मी करतो आहे. त्याच्या बैठका घेतो आहे. आज देखील मुंबई महापालिकेची काही विषयावरती मी बैठक लावली आहे. सोमवारी पुन्हा म्हाडामध्ये मी व्हिजिट लावले आहेत. अशा अनेक प्रकारची कामं माझ्या माध्यमातून तिथे होत आहेत. नमो सेवा केंद्राच्या माध्यमातून जनतेला सेवा पुरवण्याचं काम देखील सातत्याने माझ्याकडनं होतं आहे. चालता फिरता दवाखाना चालतो आहे, डायलिसिस केंद्र चालतं, असे अनेक उपक्रम मी करत असतो. त्यामुळे पक्षाच्या संधी देण्याची मी वाट पाहतो आहे. मी पक्षाकडे निश्चितपणे मागीन, नेतृत्वाला निश्चितपणे सांगेन. पण जर नेतृत्वाने सांगितलं की बाबा एखादा उमेदवार जर दुसरा दिला त्याची मदत करायची आहे तर निश्चितपणे त्याला निवडून आणण्याचं देखील काम मी करेन. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.